प्रॉफिट मार्जिन ही एक गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये खूप सारे बिगिनर्स अडकतात. तुम्ही शार्क टँक बघितलं असेल किंवा तुम्ही वेगवेगळे इव्हेंट्सच्या रिलेटेड जिथं जिथं पर्टिक्युलरली इन्व्हेस्टर्स असतात बघितलं असेल, तर तिथे जे लोक येतात त्यांचे बिझनेसेस खूप जास्त असतात, पण तरी पण ते 2 वर्ष 4 वर्ष झाल्यानंतर सुद्धा लॉसमध्ये असतात. का? कारण की ही लोक त्यांचा बिझनेस खूप जास्त होत असतो पण ते प्रॉफिट मार्जिनमध्ये अडकतात. म्हणजेच सेल्सचे आकडे खूप मोठे असतात पण मार्जिनच नसतं. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉडक्ट रिसर्च करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रॉडक्ट कॉस्ट, प्लॅटफॉर्म कमिशन्स, शिपिंग चार्जेस, पॅकेजिंग चार्जेस, हे सगळं जाऊन तुम्हाला मार्जिन किती उरतं. जर तुम्हाला मार्जिनच उरत नसेल तर तो प्रॉडक्ट अट्रॅक्टिव्ह नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप मोठमोठ्या सेल्सच्या आकड्यांपेक्षा सस्टेनेबल प्रॉफिट खूप महत्त्वाचं आहे.